प्रेम स्वरूप राधा वेणु स्वरूप राधा हृदयात हीच राधा राधा हृदयात हीच राधा आदरात हीच पडदा दिला दिलाचा सारगम पधनिसा पधसा निधसा सारगम पधनिसा पडदा दिला दिलाचा फाडून शोध तेथे दिसेल तुम्हा तेथे दिसेल ग तुम्हा ही फक्त एक तर मी काय सांगत होतो महाराज आपल्या कपाळावरच्या जखमेच्या खुणेविषयी सांगत होते. बरं का मंडळी, एकदा काय गंमत झाली. कृष्णावतारामधील गोष्ट आहे. एका मध्यरात्री मला वेणूची म्हणजे राधेची आठवण झाली. तर मी तसाच उठलो आणि गेलो राधेच्या घरी. राधा माझ घरात आपल्या सासूजवळ झोपली होती आणि नवरा कुठं मथुरेला गेला होता. मी मनात विचार केला राधेला हळूच उठवावं आणि घेऊन जावं कुंजवनात. माझघराच्या खिडकीतून हळूच आत शिरलो आणि जेहत्ते कालाचे ठाये करून अंधारात उभा राहून काय केलं. मी अंधारात उभा राहून शुकशुक केलं. तो राधेच्या आधी तिची सासूच जागी झाली आणि सुनेला उठवून म्हणाली, सूनबाई कोपऱ्यात बोका आलाय वाटतं. पुन्हा काही वेळानं मी शुकशुक केल्यानंतर या राधेनं जो खडा मारला तो नेमका इथं लागला. काय राधे, आठवतंय ना तुला? न आठवायला काय असं या वेणूचं, असं या राधेचं आणि आमचं जन्मजन्मांतरीचं नातं आहे. आणि या दरिद्री चंद्राबाई रोज 1000 वेळा मला विचारतात, माझ्या वेणूचं लग्न कधी होणार, लग्न कधी होणार. अहो चंद्राबाई, तुमच्या सौभाग्यानं तुमच्या कन्येचा जन्मजन्मांतरीचा परमेश्वर तिला पुन्हा या जन्मातही प्राप्त झालेला असताना या अशा अमंगळ गोष्टी तुम्हाला सुचतात तरी कशा? जाऊन द्या मंडळी. आमची आता समाधीची वेळ झाली. वेणू, आमच्या स्नानाची तयारी कर बहू. भक्तजन हो, उद्या प्रातःकाळी आम्ही वेणूला घेऊन जाणार सज्जनगडावर. दास नवमी आहे. प्रभू रामचंद्रांनी आम्हाला निरोप धाडलाय तेव्हा गेलंच पाहिजे.
समाधी लावतोय तो पण कोणी घरी जायचं नाही, इथंच भजन करीत बसायचंय. हा देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 लक्षात गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. मग दुसऱ्या दिवशी तुमच्या मुलीला घेऊन हे राधेश्याम महाराज सज्जनगडावर गेले. होय, पायापासून डोक्यापर्यंत दागिन्यांनी मढवून वेणूला मी यांच्याबरोबर पाठवली. चंद्राबाई, मुलीच्या अंगावर एवढे दागिने घालण्याची गरज का होती? महाराज म्हणाले प्रभू रामचंद्रांच्या भेटीला जायचंय. बरं, मग तिथे सीतामाई असणार. हो, सीताबाई असणार नाही का हो? साहेबांना विचार काय तिथे तुमच्या मुलीला लंकेच्या पार्वतीसारखं नेणं बरं दिसणार नाही. बरं. सगळे तिला हसतील. हा, मग तुम्ही का गेले नाही तिच्या बरोबर? महाराज म्हणाले चंद्राबाई, सज्जनगड चढायला फार अवघड आहे. तुमच्याच्यानी गड चढवणार नाही. का बरं? तुम्हाला ब्लड प्रेशर आहे. हा, मग बरोबर. तुम्ही येऊ नका असं. म्हणून नाही गेले. असं मग सज्जनगडावरून हे महाराज आणि वेणू परत केव्हा आली? काय सांगू साहेब तुम्हाला, त्या दिवसापासून या क्षणापर्यंत माझी वेणू पुन्हा मला दिसलीच नाही. म्हणजे त्या गोष्टीला आता 2 वर्ष होत आली. तिच्यासाठी रडून रडून माझे डोळे आंधळे व्हायच्या मार्गाला लागले. आणि त्यानंतर हा चांडाच प्रथम दिसतोय मला इथं. म्हणजे त्या दिवशी तुमच्या मुलीला घेऊन हे राधेश्याम महाराज जे सज्जनगडावर गेले ते पुन्हा परत आलेच नाही? नाही साहेब. मग तुम्ही त्याची चौकशी नाही केली? केली, पुष्कळ चौकशी केली, पण काही तपास लागला नाही. त्यानंतर 2 दिवसांनी गडावर उत्सवासाठी गेलेला माहुलीतला एक माणूस माझ्याकडे आला. बरं. आणि मला सांगायला लागला काय? महाराज त्याला गडावर भेटले हां. आणि म्हणाले काल रात्री सज्जनगडावर मोठं वादळ झालं. बर. आणि त्या वादळात चंद्राबाईंची वेणू कुठे उडून गेली कोणाच ठाऊकी. काय म्हणता? सज्जनगडावर मोठं वादळ झालं आणि त्या वादळात वेणू उडून गेली. आणि चंद्राबाई, ही गोष्ट तुम्हाला खरी वाटली? खरी कशी वाटेल साहेब? वाऱ्यानं उडून जायला ती पत्रावळ थोडीच होती. एक्झॅक्टली. माझा त्यावेळी त्या गोष्टीवर मुळीच विश्वास बसला नाही. हा. माझी वेणू आज येईल, हां. उद्या येईल म्हणून चांगली 4 महिने वाट पाहिली तिची मी. बरं, मग पुढे काय केलं तुम्ही? नंतर या चांडाळ महाराजांच्या विरुद्ध पोलिसांच्याकडे तक्रार नोंदवली. काय तक्रार नोंदवली? दागिन्यांच्या लोभानं यानं माझ्या मुलीला गडावरून ढकलून देऊन तिचा खून केला आणि हा परागंदा झाला म्हणून. बर बर. चंद्राबाई. मिस्टर विप्रोदास, येस युअर. या खटल्यात या आरोपीवर खुनाचा आरोप नाही, या दॅट्स राईट. तेव्हा साक्षीदाराचं हे विधान मला घेता येणार नाही. वेल, ॲज यू प्लीज युअर. उलट तपासणी. बाई बाई तुमचं नाव काय? चंद्राबाई चित्राव. चंद्राबाई. तुमच्या यजमानांचं नाव? पांडुरंग पंत. तुमची जात कोणती हो चंद्राबाई? ब्राह्मण. तुमच्या यजमानांची जात ब्राह्मण होती, त्यांच्या चित्राव ह्या आडनावावरून समजलं मला. मी तुमची जात विचारतोय, स्वतःची. मला आठवत नाही. यांची जात यांना आठवत नाही. तुमच्या माहेरचं आडनाव काय होतं? मला आठवत नाही. बर. तुमच्या आई वडिलांचं नाव तरी आठवतंय का तुम्हाला? प्रयत्न करून बघा. आईचं नाव भीमाबाई. नशीब ते आईचं. वडिलांचं आठवत नाही. असं कसं हो चंद्राबाई? तुमची जात तुम्हाला आठवत नाही, तुमच्या माहेरचं आडनाव तुम्हाला आठवत नाही, तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला आठवत नाही, असं व्हायचं कारण? मला सांगता येत नाही. ठीक आहे, मग मी सांगतो तुम्हाला. तुमची आई भीमाबाई ही जेजुरीच्या खंडोबाची मुरळी होती, खरं का? हो. मुरळीला लग्न करायचं नसतं, कारण ती खंडोबाला वाहून टाकलेली असते, खरं की नाही चंद्राबाई? हो. मग तुमच्या आईनं लग्नच केलं नव्हतं तर तुम्ही तिच्या पोटी जन्माला कशा आला? तो ती काही माझी सख्खी आई नव्हती, हा? मानलेली आई होती. आता कसं बोललात? माझे आई वडील लहानपणीच गेले. सुटले बिचारे.
त्यानंतर या भीमाबाईनं मला ओटीत हा. घेतलं आणि लहानाची मोठी केलं. बर. म्हणून तिलाच मी माझी आई मानते. बर पुढे या भीमाबाईनं तुम्हाला जेजुरीच्या खंडोबाला वाहून मुरळी करून टाकलं. मुळीच नाही. मग तिची पुष्कळ इच्छा होती की मी खंडोबाची मुरळी व्हावं हा. म्हणून, पण माझी त्या गोष्टीला तयारी नव्हती. असं म्हणून मग ज्यांना तुम्ही आपले यजमान समजता त्या पांडुरंगपंत चित्रावांचा हात धरून तुम्ही जेजुरीहून पळून गेलात. पळून हा? पळून जायचं काय कारण? आता मला कसं माहित असणार ते? पांडुरंग पंतांनी मला जवळ केलं हा. आणि आपणहून माहुलीला आणलं. असं त्यानंतर तुमचं त्यांच्याशी लग्न लागलं होय? त्यानंतर काय म्हणून मग जेजुरीच्या खंडोबा समोर आम्ही आणाभाका घेतल्या आणि आमचं लग्न लागलं. असं म्हणजे अशा रीतीने आणाभाका घेऊन तुमचं त्यांच्याशी लग्न लागलं म्हणता. म्हणजे जगात 4 चांगली माणसं ज्या पद्धतीने आपली लग्न लावतात, म्हणजे या साहेबांसारखी, या साहेबांसारखी, या साहेबांसारखी. काय या सार्वजनिक चांगुलपणा आमचाच उल्लेख करण्याची काही जरूर आहे का? मग आपला वेगळा उल्लेख करू का? काही जरूर नाही त्याची पण. बर तर जगात 4 चांगली म्हणजे माझ्यासारखी चांगली माणसं ज्या पद्धतीने आपली लग्न लावतात तुमच्याविषयी बोला तुम्ही. त्या पद्धतीने काय तुमचं पांडुरंग बंदाशी लग्न लागलं नव्हतं आणि तरी देखील आपण त्यांची लग्नाची बायको होते असं तुम्हाला म्हणायचं का चंद्राबाई? मी तरी तसंच म्हणते. तुम्ही काही म्हणा हो, पण पांडुरंग बंद चित्रा म्हणजे तुम्ही कोण होता ते सगळे माऊली ठाऊक होते. बरं त्या सुद्धा चंद्राबाई, या पांडुरंग पंतांबरोबर तुम्ही किती वर्ष संसार केला तो? 30 वर्ष. 30 वर्ष का? या पांडुरंग पंतांबरोबर 30 वर्ष. मी एकाच पांडुरंग पंतांच्या बरोबर संसार केलाय. किती वर्षावर वारले ते हे पांडुरंग पंत? 6 वर्षापूर्वी. कशाने वारले हो? अर्धांगवायूने. फार वाईट रोग नाही, अर्धांगवायू झालं त्यांना. किती वर्ष अर्धांगवायूने आजारी होते ते? 16 वर्ष. 16 वर्ष का? हा हा हा. आणि आज तुमची मुलगी वेणू हयात असती तर ती किती वर्षाची असते चंद्राबाई? 20 वर्षाची. 6 वर्षापूर्वी तुमचे यजमान वारले बरोबर? त्यापूर्वी 16 वर्ष ते अर्धांग वायून आजारी होते बरोबर? आणि आज तुमची मुलगी वेणू हयात असती तर ती 20 वर्षाची असते. सगळं बरोबर आहे काय? मी म्हणते ते अगदी बरोबर आहे. हो तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. बरं तसं चंद्राबाई, तुम्ही तुमच्या वेणूला राधेश्याम महाराजाबरोबर सज्जनगडावर पाठवलीत तर तिच्या अंगावर किती हजाराचे दागिने घातलेत म्हणालात मगाशी? असतील 18-20 हजारांचे. 18-20 हजाराचे दागिने? हो. पण 6 वर्षापूर्वी तुमचे यजमान वारले त्या तुमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती असं मगाशी यांना म्हणालात ना? हो. मग दागिने आणले कुठून? कोणी दिले तुम्हाला ते? मला म्हातारीला कोण देणार आहे? मग काय वेणूला कोणी दिले? तिला तरी कोण देणार आहे? का ती कुठे म्हातारी होती? म्हणजे चांडाळा तुला म्हणायचं तरी काय? मला काही म्हणायचं नाही चंद्राबाई, पण 22 वर्षापूर्वी तुमचे यजमान अर्धांग वायू धुळे पांगळे झालेले असूनही आज तुम्हाला 20 वर्षाची मुलगी असू शकते. 6 वर्षापूर्वी तुमचे यजमान वारले तर तुमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असतानाही अवघ्या 4 वर्षात तुम्ही तुमच्या मुलीच्या अंगावर 18-20 हजाराचा ऐवज घालू शकता. तर चंद्राबाई, वेणू ही तुमची मुलगी नाही, ती तुमचीच मुलगी असली तर ती या पांडुरंग पंतापासून झालेली नाही. तुम्ही तिच्या अंगावर 18-20 हजाराचे दागिने घातले असं म्हणतात ते खोटं आहे. आणि मीच तो राधेश्याम महाराज तुम्ही म्हणता तेही खोटच आहे. मी निप्पाणचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे. नाही नाही नाही, तूच तो राधेश्याम महाराज. तूच माझ्या मुलीचा गडावरून ढकलून देऊन खून केलास. तुझं कधी चांगलं होणार नाही. वाटोळ होईल तुझं. बाई, तुम्ही किती तळतळाट केलात तरी तो मी नव्हे. एनी ऑल विटनेस? यस युअर ऑनर. फिर्यादी पक्षातर्फे आता फक्त एकच साक्षीदार उरलाय आणि तो म्हणजे सब इन्स्पेक्टर देव. तो म्हणजे बायका संपल्या का? हो, बायका जवळजवळ संपल्या. नशिबात. कॉल सत्यबोध बाळकृष्णदेव. सत्यबोध बाळकृष्णदेव. सत्यबोध बाळकृष्णदेव. सत्यबोध बाळकृष्णदेव. अरे सत्यबोध बाळकृष्णदेव. या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. आपलं नाव? सत्यबोध बाळकृष्ण देव. अरे देवाने देवाची शपथ घेतली. वर नाव काय म्हणाल आपलं? सत्यबोध बाळकृष्ण देव. सत्यबोध बाळकृष्ण देव. येस. कोणत्या पोलीस स्टेशन असता आपण? सीताबर्डी पोलीस स्टेशन, नागपूर. आयसी. आरोपीला आपण ओळखता? चांगलाच. कोणत्या नावानं? माधव गजानन गोरे. माधव गजानन गोरे. 2-3 Well, in a sixth introduction, Honor,
माधव गजानन गोरे. वेल इन्स्पेक्टर, येस. आरोपी नागपूरला काय करत होता? महिला विद्यालयात इंग्रजीचा शिक्षक होता. महिला विद्यालयात. प्लीज नोट युअर ऑनर, महिला विद्यालय. दुसरीकडे याला जागाच नसेल कुठे मिळाली. एनिवे, येस. त्यांच्या विरुद्ध तुमच्याकडे कंप्लेंट कुठे दिली? मिस्टर अरविंद साने यांनी. अरविंद साने? येस. त्यांचा काय संबंध? आरोपीनं दिवाकर गणेश दातार असं नाव धारण करून मुंबईच्या कुमारी सुनंदा दाते नावाच्या मुलीशी हा. 10,000 रुपये हुंडा घेऊन लग्न केलं. बर. तिला फसवलं. हा. तिच्या थोरल्या बहिणीचे यजमान हे मिस्टर अरविंद साने. आय सी. हा हा. हे अरविंद साने नागपूरला काय करत होते? मिस्टर अरविंद साने काही कामानिमित्त आपल्या मामांकडे नागपूरला आले होते. बर त्यांच्या मामांचं घर आरोपी ज्या शाळेत शिकवित होता त्या शाळेच्या बरोबर समोर होतं. बर. एक दिवस त्यांनी आरोपीला शाळेत जाताना पाहिलं. हा. आरोपी हा माधव गजानन गोरे याची खात्री करून घेतली हा. आणि मगच आमच्या पोलीस स्टेशनहून कंप्लेंट नोंदवली. आय सी. त्यानंतर आपण काय केलं? मी ताबडतोब सर्व तयारीनिशी आरोपीला पकडण्यासाठी वॉरंट घेऊन त्या शाळेत गेलो. हा हा. म्हणजे शाळेत जाऊन तुम्ही याला अटक केलीत काय? नो नो. मग? मी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. हा हा. आरोपी त्यावेळी कोणत्या तरी वर्गावर शिकवित होता. बर. शाळेतल्या गड्यानं त्याला बोलावून आणलं. हा. पण मला ऑफिसमध्ये पाठमोरा बसलेला पाहताच आरोपीने शाळेच्या बाहेर धूम ठोकली. आय सी. मग त्यानंतर आपण काय केलं? ऑफकोर्स मी त्याच्या पाठोपाठ धावत सुटलो. गुड गुड गुड. सुमारे दीड फरलांग मी आरोपीचा पाठलाग केला. हा हा. रस्त्यावर एका ठिकाणी बघ्यांची खूप गर्दी जमली होती. बर. त्या गर्दीचा फायदा घेऊन आरोपीनं मला गुंगारा देण्याचा खूप प्रयत्न केला. बर. तरी देखील मी त्याला शिताबीनं पकडलं. अरे वा. मग तुम्हाला मेरिट अवॉर्ड दिलं पाहिजे. हो ते खरं आहे, पण महाराष्ट्रीयन माणसाला दिल्लीत विचारतोय कोण? हा सर. तात्पर्य असं की त्याला मी शिताबीनं पकडलं, हा. हातकड्या घातल्या, पोलीस स्टेशनला आणलं आणि लॉकअप मध्ये ठेवलं. आय सी. मग तो जिथं राहत होता तिथं जाऊन त्याच्या घराची झडती वगैरे काय घेतलं हो तुम्ही? घेतली ना, त्या ठिकाणी गेलं पंचनामा आहे. कॉपी वगैरे काय केलं? हो शुअर. लेट मी कॉपी थँक्यू. नो मेन्शन. साहेब, साहेबांकडे. हो साहेबांना देतो. तिथं तुम्हाला हे सामान सापडलं. हो. दिवाकर गणेश दातार. अब कट अप फॉर लंडन. गाजीशास्त्री दातार. कॅप्टन परांजपे. अनंत कोटी ब्रह्मांड नागराधेश महाराज. Well, look at this funny captain. आणि पाहिजे का लखोबा लोखंडे? नाही, या टोप्या घातल्या तेवढ्या आम्हाला पुरे झाल्या. नाही, ही आहे टोपी. त्यानंतर तुम्ही त्याला अटक करून मुंबईला घेऊन आलात हो आणि या कोर्टाच्या अखत्यारातील पोलिसांच्या ताब्यात दिलं. करेक्ट? करेक्ट. दॅट्स ऑल युअर. उलट तपासणी. नागपूरच्या महिला विद्यालयातले इंग्रजीचे शिक्षक माधव गजानन गोरे हा. यांना पकडण्यासाठी तुम्ही त्या शाळेत वॉरंट घेऊन गेलात नाही का? हो. त्यापूर्वी या गोरे मास्तरना तुम्ही कधी बघितलं होतं का? नाही, कधीही पाहिलं नव्हतं. मग तुम्ही त्यांना प्रथम केव्हा पाहिलं? आरोपी माधव गजानन गोरे हा. शाळेच्या ऑफिसच्या दारात आला तेव्हा. ऑफिसच्या दारात आला तेव्हा. हो. ऑफिसमध्ये तुम्ही कुठं बसला होता इन्स्पेक्टर साहेब? म्हणजे बाई अशा बसल्या होत्या. बाई नाही, तुम्ही कुठे बसला विचारलं मी. बाई कुठे बसले सांगतो साहेब. मी विचारलं तुम्ही कुठे बसलो, बाई कुठे बसल्या? ऑफिसमध्ये मी खुर्चीवर बसलो होतो. बर. आणि बाई कुठे बसल्या होत्या? बाई माझ्या समोरच्या खुर्चीवर बसल्या होत्या. बरं. आणि मध्ये एक टेबल होतं. ते नाही विचारलं. नाही, शंका नको म्हणून नाही, सांगितलं. काही शंका बिंका काही हा. नाही. मध्ये काही विचारलंय तुम्हाला मी. बरं. हा, तर तुम्ही प्रिन्सिपल बाईच्या ऑफिसमध्ये बाईंच्या समोर मध्ये टेबल असलेल्या अवस्थेत बसला होता. अवस्था नाही, वस्तुस्थिती. बरं. अवस्था नंतर प्राप्त होती. बरं बरं, ठीक आहे. हा. ऑफिसचं दार कोणत्या बाजूला होतं इन्स्पेक्टर साहेब? ऑफिसचं दार माझ्या मागच्या बाजूला होतं. तुझ्या मागच्या बाजूला होतं. Correct. याचा अर्थ असा इन्स्पेक्टर साहेब की ज्या वेळेला बदमाश गोरे मास्तरला त्याच्या वर्गावरून शाळेच्या गड्यानं बोलवून आणलं बरोबर. आणि तो ऑफिसच्या दारात आला, तो ऑफिसच्या बाहेरून त्यानं तुम्हाला आतमध्ये पाठ मोरे बसलेले पाहिले, तुम्ही त्याला पाहिलंच नाही हो. का? तर तो बाईंकडे बघत होता. हे तुला कोणी सांगितलं? सांगायला कशाला पाहिजे? मग हा तर्क कशावरून काढलास तू? तर्क कुठे? मग तुम्ही बाईंसमोर बसला होतात ना? मग समोर बसता मी बघितलं कशावरून? मग काय डोळे मिटून बसला होता? असं तरी कुठे म्हटलं मी?
मग नक्की काय करत होता तुम्ही? मी समोर बसलो होतो असं म्हटलं. बरं बरं. हा, मग बघितलं तसं कुठलं? बरं तुम्ही बाईकडे न बघत बसला होता. असंही म्हटलं नाही मी बाईंकडे बघत नव्हतो. मग काय करत होता? बाईंशी बोलत होतो आणि बोलता बोलता जेवढं बघता येईल तेवढं बघत होतो. बरं तुम्ही बाईकडे जेवढं काय सर? अहो त्या बाईचा या खटल्याशी काय संबंध आहे? बर तुम्ही बाईंकडे जेवढं जमेल तेवढं बघत असताना हा बदमाश गौरी मास्तर बाहेरच्या बाहेर पळाला. हो. आणि तो पळाला असं शाळेचा गडी ओरडला हा. तर तुम्ही नाईलाजाने उठला आणि धावू लागला. शब्द परत घे. कोणता? नाईलाजा शब्द परत घे. का? नाईलाज काय म्हणून? इट वॉज माय ड्युटी. काय काय काय? आरोपीला पकडण्यासाठी वॉरंट घेऊन मी त्या शाळेत गेलो होतो. आणि बाईंकडे बघत बसला होता. प्रश्न विचार. बरं तुम्ही उठला आणि धावू लागले. हो, कर्तव्य म्हणून. एक फरलांगभर रस्त्यावरून तुम्ही ज्यावेळी पाठलाग केला हो त्यावेळी तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा दिसणं शक्यच नव्हतं नाही. हो कारण पाठलाग करताना फक्त पाठीचा भाग दिसतो जो माझ्यासारखा होता. असा होता की नाही? हो. मग थोडक्यात तुम्ही या कपड्यांचा पाठलाग करीत होता. मी कपडे घातलेला आरोपीचा म्हणजे तुझा पाठलाग केला. माझ्या प्रश्नाचं फक्त तुम्ही उत्तर द्यायचं. पोलीस स्टेशन नाहीये, कोर्ट आहे. तुम्ही हे असल्या कपड्याचा पाठलाग करत होता ना? आरोपीनं त्यावेळी असेच कपडे तुम्ही या घातले. कपड्याचा होय की नाही सांगा फक्त. साहेब यांना सांगा ना जरा कोर्टात इन्स्पेक्टर देव, येस सर. बी स्पेसिफिक अँड आन्सर टू द पॉइंट. काय सर काय झालं? काही नाही, त्यांचं जरा कौतुक केलं. बरं हा तर तुम्ही या कपड्याचा पाठलाग करत होता. मी पुरुष सांगतो, मी कपडे घातलेल्या आरोपीचा पाठलाग केला. तुम्ही या कपड्यांचा पाठलाग करत होता का? आरोपीनं त्यावेळेला असे कपडे घातले होते. म्हणजे या कपड्याचा पाठलाग करत होता. अरे बघा, कपडे घातलेल्या आरोपीचा पाठलाग करत होतो. इन्स्पेक्टर देव से आहे येस ऑर नो, दॅट्स द पॉइंट. येस. काय 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 झालं साहेब? काय म्हणाल तुम्हाला? तुम्ही जो प्रश्न विचारला हा. त्याचं उत्तर येस आर नो या एका दोन शब्दामध्ये द्या असं त्यांनी म्हणजे सांगितलं. मराठीत बोला घेऊ. तुम्ही असल्या कपड्याचा ह्या कपड्याचा पाठलाग करत होता ना? हो या. हा हा. ज्या ठिकाणी तुम्ही मला पकडलं हा. त्यावेळी माझ्या अंगावर हेच कपडे होते का? हो, हेच होते. म्हणून तुम्ही मला पकडलं? म्हणून नाही, हा? तुझ्यावर वॉरंट होतं म्हणून मी तुला पकडलं. अरे ज्या माणसाचा चेहरा तुम्ही बघितला नाही अशा व्यक्तीला तुम्ही पकडलत ना? हो, पण ज्या व्यक्तीला पकडलं त्याच्यावर वॉरंट होतं आणि त्याचीच पाठ मी पकडली. आणि ज्याची पाठ त्याच हे ना चेहरा ना. साहेब मला इन्स्पेक्टर देव, येस सर. ज्याच्यावर वॉरंट होतो तो पळून गेला साहेब. तुम्ही मध्ये बोलू नका. नाही याने मला पकडलं. ज्याच्यावर वॉरंट होतो, जो पळत होता आणि ज्याला तुम्ही पकडलं, ती व्यक्ती ही आरोपीत होती. मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय सर. साहेब आपला काहीतरी गैरसमज झालाय. माझं म्हणणं एकाच पद्धतीचे कपडे घातलेले दोन व्यक्ती होते. एकावर वॉरंट होतं, दुसरा मला ह्याने पकडलं. आपण म्हटलं मध्ये धावणारी तिसरी व्यक्ती होती का असे कपडे घातलेली? मला जे काही विचारायचं होतं ते मी त्यांना विचार. बर मग मी तुम्हाला असं सांगतो इन्स्पेक्टर साहेब की त्या गडबडीचा फायदा घेऊन हा बदमाश गोरे मास्तर तुम्हाला झुकांडी देऊन पसार झाला. No. आणि त्याच्याऐवजी कुणाला ते पकडून साहेबासमोर उभं केलं पाहिजे म्हणून नगाला नग म्हणून तुम्ही मला पकडलं. होय? नो नो नो. हा? मी नगाला नाही म्हणून मी कुणालाही पकडलं नव्हतं. हो, मी मला- तुलाच पकडलंय. हो. आणि तुझ्यावरच वॉरंट होतं आणि तू म्हणजेच माधव गजानन गोरे मास्तर. साहेब हाच तो माधव गजानन गोरे मास्तर. दॅट्स ऑल. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही दात ओठ चावून काही सांगितलं तरी तो मी नव्हे. Well, no more petition from my side. I close my point, Your Honor. आतापर्यंत फिर्यादी पक्षाचा पुरावा तुम्ही ऐकलाय. हो ऐकलं सर. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? काय सांगायचं साहेब? हे सगळं खोटं आहे. या बाबतीत जे काय मला अधिक सांगायचंय ते मी माझ्या बचावाच्या भाषणाच्या वेळी सांगणार आहे. तुम्हाला तुमच्यातर्फे कोणी साक्षीदार द्यायचा आहे? होय साहेब, मला माझ्यातर्फे एकच साक्षीदार कोर्टासमोर आणायचा आहे आणि तो म्हणजे माझी बायको. चंदक्का लोखंडे. चंदक्का लोखंडे. चंदक्का लोखंडे. चंदक्का लोखंडे. चंदक्का लोखंडे. येत आहे. अहो घरला कवा यायचं? बरं चला चला सरकारा किती दिवस मुक्काम? तर काय करू बी? चला कटाड्यात चला. जाऊ. झालं. हा. बाई या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. सांगन सांगन. सांगन सांगन नाही, या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. देवाच्या आण खरं सांगन, नाही सांगणार खोट. हे बाई आपलं नाव काय? तू कोण रा मला विचारणार?
बाई हे कोर्ट इथे आपलं नाव सांगा. चन्ना. चन्ना नाही, संपूर्ण नाव सांगा. तू माणूस आहेस का भित्ताड? चुप. आपलं संपूर्ण नाव सांग. चन्नक्का लखप्पा लोखंडा. विचारा तुमच्या साक्षीदाराला प्रश्न. हो. बाई बाई तुमचं नाव काय? अहो मी चन्ना नव का? मला ओळखता का? न ओळखया काय झालं? काय नाव माझं? नुसऱ्या नाव काय माझं? नाव काय माझं? तुमचं नाव? सांग की. तुमचं नाव मी कसं घेऊ? अगं नाव सांग माझं. कोर्टात आहे, तू घरामध्ये नाही. नाव काय माझं? लखप्पा लोखंडा. चन्ना. यानू. चन्ना. हा. मग धंदा कसला? ह्यो आपला तमाकूचा. हो बाई एक कोर्ट आहे, तंबू खाऊ नका. ए तू चिप्र पांड्या. चन्ना. आपलं लगीन किती वर्ष झाली? लगीन हा? बंधू याडू. त्या चन्ना एवर काय कन्नड तिळ दिला. तिळू दिला. मराठीत आहे का? मराठी. कन्नड बेडा. मराठीत. मराठी मराठी. मराठीत धा. आपल्या पोरं किती? पोरो हं? अण्णप्पा बसप्पा श्यामप्पा धर्मप्पा आणि धाकला गिरसप्पा नव का? 5. 5. आणि मग तुम्ही तुरुंगात गेलात. सरकारचं असं म्हणणं आहे की मी पुष्कळशी सोंग घेऊन बऱ्याचशा बायकांशी लग्न लावली आणि त्यानं फसवलं म्हणे मी. वा सरकार गळू मुर्दा वळू मेल्या. साहेब माहिती कबांटी संपली. मिस्टर विप्रोदास एनी क्रॉस. Yes, Your Honor. बाई आपण आरोपीची बायको आहात. मग तुला ना काय वाटलं मी तुझी बायको आहे? सांगा जरा. बाई प्रश्नाचं नीट उत्तर द्या. यो बघा कसा मला विपरीत प्रश्न विचारतोय तो. बाई तुम्हाला 5 मुलं आहेत. मला 10 पोरं असत्यात. तुझ्या बाचं काय रे गेलं? बाई कोर्ट आहे, ते भलतसं बोलून चालत नाहीये. हा हाय ठाव मला. आलाय मोठा शिकवाया काळा कोट्टवाला. निपाणीला तुम्ही राहता कुठं? कुठं म्हणजे? घरात, रस्त्यावर नाही. भाडं किती देता? भाडं ए हे बाच्या घराला कुणी भाडं देतं वैर मुडद्या? असं म्हणजे तुम्ही तुमच्या बापाच्या घरी राहता? नाही मग? तुझ्या बाच्या घरात नाही. बाई व्यापाराच्या निमित्तानं तुमचा नवरा नेहमी घराबाहेर जात असतो. मग घरात बसून शान कसाचा व्यापार करायचा असतं र चबुत्र्या? मग वर्षातून किती महिने तो घराबाहेर जात असतो? आकडं मोजाया तुझ्या म्हणी शाळेमध्ये नाही गेली. बर मग मी सांगतो. सांग सांग. 4 महिने नाही. नाही. 6 महिने नाही बा. नाही बा. मग 8 महिने. अरे गेले असते. हा आता मला असं सांगा की व्यापाराच्या निमित्तानं जेव्हा तुमचा नवरा घराबाहेर जातो ना त्यावेळी तुमच्या घरच्या खर्चाला पैसे कोण देत असतो? तू. मी. आणि यो यो खुर्चीवर बसलेला तुझा बा. आज गेट आउट ना. आई अशी भाषा बोलाल तर तुम्हाला तुरुंगात पाठवेल. हे बघ सरकारा तू लय वटवट करू नकोस माझ्या मोर. माझ्या नवऱ्याला तू नाही ना सोडलंस तर मेल्यावर सरकार चला बाहेर चला. हे तू चिपरा पावत्या. चला बाहेर चला. बाहेर चला. तेव्हा तुमचं म्हणणं असं की तुम्ही निपाणीचे तंबाखूच्या व्यापारी लखोबा. माझं खरं नाव लखाप्पा आहे साहेब. वडिलांचं नाव? निजलिंगाप्पा. म्हणजे तुम्ही लखाप्पा निजलिंगाप्पा लोखंडे. होय साहेब. का हो तुमच्या बायको मुलाखेरीज निपाणीत कोणी नातेवाईक आहेत का? कोण नाही साहेब. आई वडील? आई वडील लहानपणीच वारले.
भाऊ बहीण वगैरे? कोण नाही मला. तसं मी अगदी पोरका आहे. आता हेच माझे भाऊ बहीण वगैरे. निपाणी म्युन्सिपाल्टीच्या मतदारांच्या यादीत तुमचं नाव असेल? काय माहित नाही मला सर, पण बहुतेक नसेल. कारण व्यापाराच्या निमित्ताने मी वर्षातले बरेचसे दिवस निपाणी बाहेरच असतो. पण घर बायकोच्या नावावर आहे, तर तिचं नाव असेल बहुतेक यादीमध्ये. साहेब बोलून विचारू दिला? नको. तुम्ही तंबाखूचा व्यापार करता म्हणजे काय करता? नाही म्हणजे तुमचं दुकान बिकान आहे की काय कुठं? नाही साहेब, आमचा आडतीचा व्यापार आहे. म्हणजे एका ठिकाणून तंबाखू विकत घ्यायचा आणि दुसऱ्या ठिकाणून विकायचा. बंद कमिशन तेवढं आमचं. सध्या तंबाखूचा भाव काय? साहेब गेले बरेच दिवस मी लॉकअप मध्ये आहे. तर तंबाखूच्या व्यापाराची सध्या काय परिस्थिती आहे मला बिलकुल कल्पना नाही. पण बहुतेक भाव वाढलेले असावेत. सध्या सगळ्या गोष्टीचे भाव वाढतायत ना. का हॉलदार साहेब, तंबाखूचा भाव वाढलाय ना? आम्ही कोणती वस्तू विकत घेत नाही. तुमच्या हिशोबाच्या वया कुठे आहे? साहेब आम्ही हिशेब ठेवीत नसतो. एवढा व्यापार करता आणि हिशोबाच्या वया ठेवत नाही? साहेब आम्ही अशिक्षित अडाणी माणसं, आमचा सगळा हिशेब म्हणजे डोक्यात असतो. मग तुम्ही इन्कम टॅक्स देत नसाल? साहेब इन्कमच नाही, टॅक्स कुठला देणार? व्यापारासाठी तुम्ही महिन्याच्या महिने मुलूकभर हिंडता. होय साहेब. तरी तुम्हाला इन्कम नाही म्हणता. होय साहेब. मग तुमची बायको आणि 5 मुलं यांचा खर्च कसा चालतो निपाणीला? साहेब त्याला काही कमी नाही. माझ्या बायकोची खूप मोठी इस्टेट आहे निपाणीला आहे. मग तुमचाही खर्च तुमची बायको चालवत असेल? हा बिलकुल नाही साहेब. तसा मी मोठा स्वाभिमानी आहे. माझा स्वतःचा खर्च मी कसा तरी बाहेर काढतो. बायकांच्या पैशाला स्पर्श करायचा नाही ही तर आपली प्रतिज्ञा. बायकांच्या पैशाला, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बायकांच्या पैशाला काय? आता एकच प्रश्न विचारतो. विचार. नागपूरला व्यापारासाठी तुम्ही गेला असताना हो गफलतीनं पोलिसांनी तुम्हाला पकडलं असं तुम्ही म्हणता. होय साहेब. नागपूरला कुठे उतरला होता? सर उतरलो कुठं, स्टेशनवर सामान ठेवलं आणि असा रस्त्यातून चाललो होतो. इतक्या रस्त्यात एके ठिकाणी खूप गर्दी दिसली, खूप आरडाओरडा ऐकू आला. म्हटलं काय ते पाहावं म्हणून पुढे गेलो. इतकं ते इन्स्पेक्टर साहेबांनी मागवून माझी मानगुडच पकडली. साहेब मी त्यांना खूप समजावून सांगितलं की बाबा तुम्हाला हवाय तो गोरे मास्तर मी नाही, मी निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी आहे, माझं नाव लखोबा लोखंडे आहे. पण त्यांनी काय ऐकूनच घेतलं नाही. तर सवयीप्रमाणे माझ्या हातात बेड्या अडकवल्या, मला लॉकअपमध्ये आणून बसवलं. बसा खाली. साहेब आपली गर्जी. कसली? साहेब आज एकादशी. बरं मग? माझा एकादशीला कडकडीत उपास असतो. म्हणून मी सकाळी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना मला काही फराळाचे जिन्नस मिळावेत म्हणून विनंती केली. पण त्यांनी माझी मागणी धुडकावून लावली. म्हणून मी सकाळपासून अगदी उपाशी आहे. नाही संध्याकाळी तरी मला काही फराळाचे जिन्नस म्हणजे काही साबुदाण्याची खिचडी, रताळाचा कीस काहीतरी मिळायची व्यवस्था व्हावी. ठीक आहे, तशी व्यवस्था करण्याबाबत मी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना कळवीन. साहेब व्यवस्था म्हणजे मला मिळायची व्यवस्था. बसा खाली. मिस्टर विप्रदास. येस युअर ऑनर. युअर ऑनर, या देशामधल्या कोणत्याही न्यायालयासमोर एवढा गंभीर आणि भयानक खटला आजपर्यंत कधीही आलेला नसेल. महापुरुष हा शतकाशतकातून एकदा जन्माला येतो असं म्हणतात. पण ह्या आरोपीनं आजपर्यंत केलेल्या एकापेक्षा एक भयंकर गुन्ह्यांचा जो पुरावा या कोर्टासमोर सादर झालेला आहे तो पाहिला म्हणजे असा अद्वितीय गुन्हेगार शतकाशतकातून एकदा जन्माला येणं शक्य आहे असंच आपल्याला कबूल करावं लागेल. चालेल असं तिला बघू, हो तिला बघू, परंतु या असं पहा, हे कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहून ठेवलेलं वर्णन जणू काही याच्यासाठीच लिहून ठेवलेलं आहे की काय असंच मला वाटतंय. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं म्हणतात. पण दुनियेला सतत 12 वर्ष एकसारखा झुकवी ठेवणारा असा जबरदस्त झुकानेवाला खरोखरच असू शकतो की काय ह्याची कल्पना जगातल्या मोठमोठ्या नाटककारांना किंवा कादंबरीकारांना सुद्धा करता आली ती की कायची मला शंकाच वाटते. शेक्सपियरचं याग, शूद्रकाचा शकार, गडकरांचे कमलाकर, वृंदावन आणि घनश्याम या अरपुराक्षरशः लाजन मानाखाली घालतील. किंवा या कोर्टासमोर जेव्हा एक साक्षीदार येऊन आरोपीच्या रसमे जीवनाच्या एकेका पैलूवर प्रकाशझोत टाकीत होता तेव्हा तर मला असं वाटत होतं की अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारी गोष्टींच्या त्या अद्भुत रम्य सृष्टीत मी वावरत नाही ना.
आणि एकादशीचा कडकडीत उपास करणारा महान विठ्ठल भक्त लखोबा लोखंडे हा मूळचा मुसलमान खाटकाच्या कुळात जन्माला आलेला हैदर अली अहमद अली आहे. हे कुणाला खरं वाटेल? आपलं खरं स्वरूप काय हे कुणालाही कळू नये म्हणून आरोपीने आपल्या प्रयत्नांची ती शिकस्त केली आहे. अगदी या क्षणापर्यंत त्याची केबिलवाडी धडपड तशीच चालू आहे. त्यामुळे खरा कोण आहे याबद्दल अनेकांच्या मनात फार मोठा संभ्रम पडलेला आहे. हा कोण आहे? कोण आहे हा? भिवंडीचा हैदर अली अहमद अली का दिल्लीचा मधुकविनायक देशमुख, गुहागरचा दिवाकरकडे जातात का माऊलीचा राधेश्याम महाराज, बेंगलोरचा रेव्हरंड जॉनी वॉकर का विजयपट्टणचा कॅप्टन परांजपे, नागपूरच्या महिला पाठशाळेतला माधव गजानन गोरे मास्तर क्या स्वतःला म्हणतो त्याप्रमाणे निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे कोण 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 हा वादात आज जे कोर्टापर्यंत निर्णय साक्षी पुरावे सादर केलेले आहेत. त्यांच्या साक्षी पुराव्यावरून आम्ही प्रमाण आणि निस्संशय सिद्ध केलं आहे की हा यापैकी कुणी नसून हा मूळचा मुसलमान खाटकाच्या कुळात जन्माला आलेला हैदर अली अहमद अलीच आहे. किती वृद्धांच्या मृत्यूला कारणीभूत झाला, किती कुमारकांच्या भ्रूवर आणि संपत्तीवर दरोडे घालून यानं त्यांच्या सर्वस्वाचा सत्यानाश केला, किती खानदान कुटुंबाच्या तोंडाला डांबर फासून यानं त्यांना समाजातून सपशेल उठवलंय. ज्यानं उद्या आपल्या बापाचं नावही सांगता येणार नाही अशा कित्येक अनाथ अर्भकांना जन्म देऊन यानं त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी केलेली आहे. धर्माच्या पावित्र्याची, विवाहाच्या मांगल्याची, स्त्रियांच्या पातिव्रत्याची, समाजाच्या स्वास्थ्याची, कुटुंबाच्या इब्रतीची आणि कायद्याच्या प्रतिष्ठेची आरोपी राक्षसी विडंबना केलेली आहे की इंडियन क्रिमिनल कोडच्या याच्या कलमाखाली सांगितलेल्या एकूण एक शिक्षाची बेरीज करून ह्याच्या मस्तकावर मारली तरी ह्याच्या गुन्ह्यांच्या मानांची कमी ठरेल. आणि म्हणूनच गोकुळाच्या लोकांना सुखी करण्यासाठी यमुनेच्या डोहातल्या काळ्या सर्पाला ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं खेचून काढला त्याचप्रमाणे समाजाच्या जीवनात गेली 12 वर्ष निर्धास्तपणे वावरणाऱ्या कृष्णभुजंगाला जर कोर्टाने जास्तीत जास्त कडक शिक्षा केली तरच माझ्या या प्रिय महाराष्ट्राच्या गोकुळात सर्वत्र आनंदी आनंद पसरेल. Well, I have nothing more to add. The prosecution is just your order. तुम्हाला तुमच्या बचावासंबंधी काही सांगायचंय? सांगूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. न्यायमूर्ती महाराज, विद्वान सरकारी वकिलांनी इतकी आग माझ्यावर पाखडल्यानंतर माझ्यासारखा एक दीन दुबळा माणूस स्वतःचा बचाव तो काय करू शकणार? माझं वर्णन करताना मराठी भाषेतलं कोणतंही भयंकर विशेषण वापरण्यात त्यांनी मुळी शिल्लकच ठेवलेलं नाही. ठकसेन काय, झुकानेवाला काय, नटश्रेष्ठ काय, जादूगार काय, कालिया काय, राक्षस काय. विद्वान सरकारी वकिलांचं हे भाषण ऐकून मला तर खरोखर असं वाटायला लागलं की रावणानंतर या भारतात बहुतेक आमचाच नंबर लागेल. इतका मी भयंकर माणूस असेल याची मला स्वतःला देखील कल्पना नव्हती. मी जर आपल्या जागी असतो की न्यायमूर्ती महाराज तर विद्वान सरकारी वकिलांचं हे भाषण ऐकून मी कसलाही विचार न करता आरोपीला म्हणजे मला 100 वेळा फाशी शिक्षा ठोठावली असती. विद्वान सरकारी वकिलांनी आपल्याला जे सांगितलं आणि या सर्व साक्षीदाराने आपापल्या साक्षी पुराव्यात सांगितलं ते सर्व खरं असेल नाही आहेच असं मी म्हणतो. अनेक स्त्रियांना फसवून त्यांच्याशी लग्न लावणारा, त्यांचं सर्वस्व लुबाडणारा, त्यांचा वाटोळा करणारा, अनेकांच्या दुःखाला आणि मृत्यूला कारणीभूत असलेला असला एक महाभयंकर माणूस आपल्यामध्ये आहे याविषयी माझ्या मनात तेळमात्र शंका नाही. पण तो महाभयंकर माणूस या कोर्टासमोरील आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या जागी उभा आहे अशी त्या विद्वान सरकारी वकिलांची आणि त्याने पकडून आणलेल्या भाडोत्री साक्षीदारांची कल्पना झाली असेल तर मात्र मला त्यांच्या बावटपणाची आणि अडाणीपणाची कीव करावीशी वाटते. तो मी नव्हेच. न्यायमूर्ती महाराज, आपल्या मागे टांगलेल्या तसबिरीमधल्या महात्मा गांधींच्या पवित्र नावाची शपथ घेऊन मी सांगतो की तो मी नव्हेच.
सिंहाला पकडण्यासाठी कायद्याचा एवढा मोठा सापळा यांनी या ठिकाणी उभा केला आहे, पण त्या सिंहाला पकडण्याऐवजी यांनी माझ्यासारख्या एका यक्कशित उंदराला पकडून आणलंय. हे पण न्यायमूर्ती महाराज, आपण देखील मनातल्या मनात पोट धरधरू हसत चाललंय. चोर चोरदारी संन्याशाचे मुसके बांधले, साफ समजुरी दोरीलाच बडवीत बसले, मोठमोठ्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा, अनेकांच्या संसार सुखावरून नांगर फिरवणारा साहेब महाभयंकर माणूस गेली 10-12 वर्ष विजयपट्टणम पासून ते दिल्लीपर्यंत राजरोस वावरतोय, तरी पोलीस त्याला अद्याप पकडू शकत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की या देशातला पोलीस खातं नालायक आहे. पण साहेब, या पोलिसांच्या नालायकपणावर टीका करायची सोडून हे आमचे विद्वान सरकारी वकील त्या बिचारा गुन्हेगाराला न भूतो न भविष्यती शिवाय रेस सुटले. नाना तऱ्हेचे सोंग होऊन अनेक पोरींच्या आणि पोलिसांच्या टाळूवरून हात फिरवणारा हा जो कोणी बहादर गुन्हेगार आहे तो त्यांना अद्याप सापडलेला नाही. पण त्याच्याऐवजी सुडासाठी आसुसलेल्या मूर्ख स्त्रियांनी आणि स्वतःचे नालायकी लपवू इच्छिणाऱ्या पराभूत पोलिसांनी संगनमत करून कुणाला तरी बळी द्यायचं म्हणून मलाच आपल्या समोर उभं केलंय. असं या खटल्याचं खरं स्वरूप आहे. न्यायमूर्ती महाराज, कायद्याचं एक महत्वाचं तत्व असं आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी हरकत नाही, पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता नाही. गोरगरिबावर अन्याय व्हावा, दीन दुबळावर जुलूम व्हावा म्हणून का महात्मा गांधींनी या देशाला स्वराज्य मिळवून दिले? न्यायमूर्ती महाराज, माझ्या बाबतीत आपण काय न्याय देणार आहात ते आपल्या मागून महात्मा गांधी बारकाईनं पाहत आहेत. म्हणून म्हणतो, मला शिक्षा सांगण्यापूर्वी आपल्याला 100 वेळा विचार केला पाहिजे. या खटल्यात ज्यांनी यांनी माझ्या विरुद्ध साक्षी दिल्या त्यापैकी एकाचाही किंवा एकीचाही चेहरा मी जन्मात कधी बघितला नाही. माझा जन्म निप्पाणीला झाला, तिथंच मी लहानाचा मोठा झालो. मराठी आणि कानडी या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही भाषा मला येत नाही. इंग्रजीचे 2-4 शब्द समजत असतील इतकंच काय ते. वयाच्या 20व्या वर्षीच माझं लग्न झालं. परमेश्वराच्या कृपेनं मला आतापर्यंत 5 मुलं आहेत. माझं त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे. त्यांच्या आठवणीला मला आजकाल तुरुंगात झोप देखील येत नाही. आणि आपला बाप इतके दिवस कुठं गेला या आठवणीनं तीही बिचारी कच्ची बच्ची धाय मोकळून रडत असते. न्यायमूर्ती महाराज, मी एक सज्जन सुस्वभावी कुटुंबवत्सल माणूस आहे. परस्त्रीकडे मी जन्मात कधी वाकडा डोळा करून बघितलं नाही. आणि आमचे विद्वान सरकारी वकील म्हणतात मी इतक्या बायकांशी लग्न केले आणि इतक्या मुलांना जन्म दिला. न्यायमूर्ती महाराज, इतक्या बायकांशी एकदम लग्न लावायला मी काय भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे? इतक्या मुलांना जन्म द्यायला मी काय धृतराष्ट्राचा बाप लागून राहिलोय? परमेश्वरावर माझी अढळ निष्ठा आहे. मग न्यायमूर्ती महाराज, आपणच सांगा, असं भयंकर पाप तो माझ्या हातून घडविलच कसं? भिवंडीचा मुसलमान खाटीक सय्यद मनसूर म्हणतो की मी त्याचा धाकटा भाऊ आहे आणि सुलतान नावाच्या बायकोपासून मला 2 मुली झाल्या आहेत. मला वाटतं माझा कट्टर दुश्मन देखील माझी यापेक्षा जास्त बदनामी करू शकणार नाही. न्यायमूर्ती महाराज, वयाच्या 15व्या वर्षापासून मी काँग्रेसमध्ये आहे. मी काँग्रेसचा एक क्रियाशील सभासद आहे. कायदेभंगाच्या चळवळी मी तुरुंगात देखील गेलो आहे. महात्मा गांधींच्या अहिंसा धर्मावर माझी खूप खूप श्रद्धा आहे. थोडंसं रक्त कुठे पडलेलं दिसत तर मला घेरी येते. मग मी खाटकाचा मुलगा कसा असू शकेन? लहानपणी माझ्या आईनं माझे कान टोचलेले आहेत. मग मुसलमान कसा असू शकेल? वसंत मोरेश्वर अग्निहोत्री म्हणतो की मी दिल्लीच्या परराष्ट्रीय खात्यात भारी पगाराची नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवून त्याच्याकडून 15,000 रुपये लुबाडले. न्यायमूर्ती महाराज, पंडित नेहरूंच्या राज्यात 15,000 रुपयाची लाच देऊन नोकरी मिळू शकते ही पंडितींची बदनामी, माझी नाही. पण या गाढवाला ते कळतंय का? साहेब, यानं थोडं दिल्लीच्या चांदणी चौकातल्या एखाद्या माडीवर जाऊन झक मारली असेल आणि आपल्या बापाने ठेवल्या 15,000 रुपयाच्या कवड्या एवढ्या उडवल्या असतील आणि ते पाप लपवण्यासाठी निष्काळ माझ्यावर तोहमत घेतोय. दिल्ली मी जन्मात कधी गेलोच नाही. मैसूरला गेलो नाही, बंगलोरला गेलो नाही, विजयपट्टणम काळा की गोरं ते सुद्धा कधी बघितलं नाही. निप्पाणी, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर एवढ्या भागात माझ्या धंद्यानिमित्त हिंडत असतो. देशभर दौरे करण्याचा वेळ कुठे आहे साहेब? सुनंदा दाते आणि प्रमिला परांजपे या दोन्ही पोरींची मात्र मला मोठी गंमत वाटते. चांगल्या BA आणि MA झालेल्या मुली या कुशाल आपल्या कोर्टातून साक्षी देत आहेत की म्हणजे आम्ही अमक्या माणसाशी लग्न केली, त्या म्हणे अमुक 1000 रुपये हुंडा दिला आणि तो म्हणे वळून गेला. अरे, स्त्री जातीची शालीनता, नम्रता, लज्जा या सर्व गोष्टी भारतातून गेल्या कुठं? आमच्या पूर्वीच्या आर्य पतिव्रता प्राण गेला तरी आपल्या पतीविरुद्ध तोंडातून एक ब्र देखील उच्चारित नसत. आणि आजकालच्या सुशिक्षित मुली पाहाव्यात तर खुशाल आपल्या कोर्टाच्या चव्हाट्यावर येऊन आमचा नवरा आम्हाला सोडून गेला हो म्हणून चौपदरी गळे काढून रडताय. यांचं नवऱ्यानं सोडून गेल्यात मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. असा मूर्ख आणि अजागर स्त्रियांशी कोण संसार करणार साहेब? मी जरा नवऱ्याच्या जागी असतो ना, आता सुदैवानं मी नाही तर सोडून द्या,
पण मी जर नवऱ्याच्या जागी असतो तर मी देखील हेच केलं असतं. शाळा कॉलेजात पाठवून या मुलींना BA आणि MA पर्यंत शिकवतात ते काय एवढ्यासाठी? याला नवरे मिळत नाही, मिळाले तर ते सांभाळता येत नाही. साहेब, आपल्या स्त्री शिक्षणाबद्दल अगदी प्रतिकूल मत झालंय. स्त्रियांना अजिबात शिक्षण न देता लहानपणीच त्यांची लग्न उरकून टाकावीत अशा मताचा मी झालो नाही मूर्ती महाराज. या सुरुंदाताच पहा ना, चांगली BA झालेली, पण 28 वर्षापर्यंत तिचं काही लग्न होईना. कसं होणार? कॉलेजातल्या पोरांबरोबर वाढल्या भानगडी करायच्या, बाहेर या गोष्टी लोकांना कळत का नाहीत. मग गेली शेवटी घोटाळ्यांच्या विवाह संस्थेत आणि केला घोटाळा. वर्तमानपत्र जाहिरात दिली म्हणे वर पाहिजे म्हणून. नाही म्हणतो महाराज, अशा जाहिरातीत जाऊन का कुठे चांगले नवरे मिळतात? मग ते मिळतात. असं दिवाकर दातार काय लफंगेने 12 गावचं पाणी प्यायलेले. जी गोष्ट सुनंदा दातेंची तीच प्रमिला परांजपेंची. मला मोठी गंमत वाटते आजकालच्या शिकलेल्या मुलींची. लग्नासाठी इतक्या हपापलेल्या असतात की हुरळली मेंढेण लागली लांडग्याच्या मागे, अशी यांची अवस्था होते. साहेब, साधं एखादं 5 वारी पातळ विकत घ्यायचं तर त्या 10 दुकानं उलथी पालथी करतील. पण ज्याच्याशी आपण लग्न लावतो आहोत, जन्माचे संबंध जोडतो आहोत, त्याची जात कोणती, धर्म कोणता, त्याचे नातेवाईक कोण आहे, तो शिकलाय किती, तो सांगतो इतका पगाराची नोकरी त्याला खरंच आहे की नाही, यापैकी एकाही आवश्यक गोष्टी साधी चौकशी करतील ते शपथ. सरळ आपल्या उठतात, त्याच्या गळ्यात मिठ्या मारतात, वर आपल्या आई वडिलांची घरदारं विकून 10-10, 15-15 हजार रुपये दक्षिणा द्यायला देतात. आजकालच्या मध्यमवर्गीय सुशिक्षित प्रौढ मुलींची एक शोकांतिकाच आहे. बाकी मला या गोष्टीचे काय कर्तव्य आहे म्हणा. मी दिवाकर दातार नाही, मधुकर विनायक देशमुख आहे की कॅप्टन अशोक परांजपे नाही. या खटल्यात माझ्या विरुद्ध देण्यात आलेल्या सर्व साक्षी खोट्या आहेत हे माझ्या बायकोच्या चन्नकाच्या एकाच साक्षीवरून सिद्ध झालेलं आहे. मी निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी लखाप्पा निजलिंगप्पा लोखंडे आहे. व्यापाराच्या निमित्तानं नागपूरला गेलो असताना केवळ दुर्दैवाच्या योगानं मी या पोलिसी जाळ्यात अडकलोय. या निमित्तानं परमेश्वर माझी सत्तोपरीक्षाच पाहतोय असं मला वाटतं. सरकार सर्व सत्ताधारी आहे, त्याने आपलं सर्व सामर्थ्य माझ्या विरुद्ध उभं केलंय. एका परमेश्वराखेरीज माझ्या पाठीमागं कोण आहे? जास्तीत जास्त कडक शिक्षा मला देण्यात यावी अशा विद्वान सरकारी वकिलाने आपल्याला विनंती केली, ज्याने आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलंय. त्या माझ्या विरुद्ध साक्ष देणाऱ्या मूर्ख मुलींच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या आत्म्यानं जर माझ्या बलिदानानं समाधान होणार असेल तर न्यायमूर्ती महाराज, आपण कसलाही विचार न करता मला 10 काळ्या पाण्याची आणि 25 फाशी शिक्षा बेधडक द्या. बिलकुल घाबरू नका. माझ्या बलिदानानं उद्याच्या मध्यमवर्गीय सुशिक्षित प्रौढ मुलींच्या विवाहाचा प्रश्न थोडासा सुटणार असेल आणि त्यांच्या आई वडिलांना थोडीशी जास्त अक्कल येणार असेल तर मी माझं हे हौतात्म्य समाजाच्या सार्थकी लागलं आणि ईश्वराच्या चरणी रुजू झालं असं समजेल. जय हिंद. या खटल्यातील उभय पक्षांची बाजू कोर्टाने ऐकली आणि सर्व साक्षी पुराव्याची नोंदही झाली. तेव्हा या खटल्याचा निकाल आज दुपारी 3 वाजता देण्यात येईल. हा खटला सरकार विरुद्ध आरोपी लखाप्पा लोखंडे उर्फ हैदर अली उर्फ दिवाकर दातार उर्फ राधेश्याम महाराज उर्फ अशोक परांजपे उर्फ मधुकर विनायक देशमुख उर्फ माधव गजानन गोरे असा आहे. आरोपीच्या बचावाचा सगळा भर नकारात्मक आहे, तो मी नव्हेच. सुनंदा दातार आणि प्रमिला परांजपे यांनी भावनांच्या आरी जाऊन स्वतःचं फार मोठं नुकसान करून घेतलं. हे जरी खरं असलं तरी त्या प्रमादांचं परिमार्जन त्यांनी या कोर्टासमोर मोठ्या धैर्यानं साक्षी देऊन केलं. ते केवळ समाज कल्याणाच्या एकाच हिताच्या दृष्टीनं की त्यांच्या हातून घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती समाजातील इतर अविवाहित प्रौढ मुलींच्या हातून घडू नये आणि आरोपीसारख्या समाजकंटकाच्या भयानक कृत्यांना इथपर पायबंद बसावा. आरोपीवरील सर्व आरोप संशयातीतरित्या सिद्ध झालेले आहेत असाच माझा निष्कर्ष आहे. आरोपी सारखा उलट्या काळजाचा नरपशु कोणत्याही कोर्टासमोर आजपर्यंत कधीच आला नसेल. समाजघातकी विचारांनी आरोपीचं मन इतकं सडून गेलंय की या जगातील कोणतीही चांगली पवित्र अथवा मंगल गोष्ट आरोपीला दिसूच शकत नाही. आरोपीचं आजपर्यंत जीवन
म्हणजे स्त्रिया आणि अर्भक यांचा राक्षसी काठीकाराच होय. ज्या स्त्रियांचा आरोपीनं सत्यानाश केला त्यांच्या चारित्र्यावर डांबर फासण्याचा आपल्या उलट तपासणीत त्यानं जो प्रयत्न केला तो तर अत्यंत हिडीत स्वरूपाचा होता. ही इज द विलन ऑफ द डीपेस्ट डाय. अशा या समाजघातकी खलप्रवृत्त दुष्ट गुन्हेगाराला या समाजात राहण्याचा काहीही अधिकार नाही. आणि म्हणूनच इंडियन पिनल कोडच्या 419, 471, 466 या कलमाखाली सांगितलेल्या गुन्ह्याबाबत मी आरोपीला दोषी ठरवित आहे. आणि याच कलमाखाली सांगितलेल्या जास्तीत जास्त कडक शिक्षा म्हणजे 419 कलमान्वये 7 वर्ष, 471, 466 कलमान्वये 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा मी आरोपीला ठोठावीत आहे. या दोन्ही शिक्षा आरोपीनं एकाच वेळी भोगायच्या आहेत. थँक्यू मिलॉर्ड, थँक्यू व्हेरी मच. साहब मेरे छोटे भाई इन्स्पेक्टर मला भेटू द्या. मेरे भाई, अरे खुदा से रहम की मेहमान, अरे परवरदिगार आपने मुझे माफ तूने मुझे पहचाना नहीं. अरे मैं तेरा बड़ा भाई सैयद हूँ. बचपन से मैंने तुझे अपनी आंखों पर अपनी गोद में इन्हीं कंधों पर संभाला, पाला, पोसा और तू मुझे कैसा भूल सकता है. 12 साल हुए तू घर चला गया. तेरी बूढ़ी माँ तेरी याद करते करते गुजर गई. तेरी औरत तेरे इंतजार में रो रो कर हैदर, तेरी औरत और तेरी दोनों मासूम बच्चा और चांद तुझे एक नजर देखने के लिए कितने दिनों से बाहर खड़ी है. हैदर अरे जा उन्हें जाके मिल. तुझे खुदा की कसम है हैदर, तुझे खुदा की कसम है. कौन खुदा? क्या कहा? कौन खुदा? हाँ मैं विचारतो कौन खुदा. क्या तू खुदा को भी नहीं नाही मी खुदाला मारत नाही, मी कुणालाच मारत नाही. खुदा के इंसान की दुनिया का इंसान इस शैतान ने देखा कौन था. और जो इंसान खुदा को नहीं मानता वो इंसान है, शैतान है. और ऐसे शैतान को इंसान की दुनिया में रहने का कोई हक नहीं. जाओ शैतान, जहन्नम में जाओ, जहन्नम में जाओ. हॅलो हॅलो, सांताक्रूज पोलीस स्टेशन. मी मिसेस संध्या देशपांडे बोलते. मी मिसेस उषा देशपांडे. मला माझ्या नवऱ्याच्या बद्दल जरा बोलायचं होतं. गावाकडे एक देखणी बायको आहे, ही गोष्ट वेगळी. पोल्ट्री फार्म मधली एक पण पोरगी याच्या दावडीतून सुटत नाही. अरे तुझा अंदाज एकदम बरोबर आहे. काय? तुमचे मिस्टर आहेत ना, भलत्यात लफड्यात अटकलेले आहेत. काय सांगताय काय? हा त्याने का लफडे बाज आणि चालू माणसा संकी हात मिळवून केलेली. अरे देवा, आता मात्र अति होते. हा तू मला लग्नाचं वचन दिलंस आणि आता विचारतोस ही मुलगी कोण? तू जर मला असं फसवणार असेल ना तर मी सरळ पोलिसात जाईन. तरी नशीब तुमच्या देखत ती मला हलकट नालायक बेशरम पाजी बेअक्कल असं काय म्हणाली नाही. पण नंतर शांत झाला ना. यांची ट्रिक वापरली. कुठली? बेडरूम मध्ये घेऊन गेलो. कोंबड्याचे तिसरे लफडे. अशोक पोहेकर पाटील सादर करीत आहे ओंकार आर्ट प्रोडक्शन निर्मित, रवींद्र दिवेकर दिग्दर्शित, प्रवीण डावळे लिखित माइक प्लीज. प्रशांत, अरे मोहिनीला घेऊन फिरायला जा.
आज चांगला वरवंटाईन दिवस आहे ना? अगं वरवंटाईन नाही ग, व्हॅलेंटाईन डे. आमच्यात असंच म्हणतात. हे आई कशाला का त्या इंग्रजीवर वरवंटा फिरवत असते, मराठीत बोल ना. मोहिनी बाळा, आजच्या दिवस रागावू नकोस. झालं तुमचं दोघांचं समाधान. ओके ओके नो प्रॉब्लेम. तुमचं नाव काय पप्पा? माझं नाव मनोहर. मग मनोहर चालेल. कसं चालेल? मनोहर काय? माझं वय काय, तुझं वय काय? मन्या चालेल. काय तिच्या नादी लागताय मन्या? अरे काय काय म्हणालीस? काय म्हणालीस? तुझ्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. तू इकडे सैरंद्री. सैरंद्री नाही हो. नाही आपलं पुरंद्री. पुरंद्री पण नाही हो. नाही मग काय ते तुझं नाव? प्रीतम. हा प्रीतम. मी तुला प्रीतम म्हटलं तर चालेल? नाही चालणार. तुमचं वय काय, माझं वय काय? शाबास. प्रीतू चालेल. प्रीतू. पण पप्पा सलीलला तुमच्याबद्दल नेहमी सांगत असतो. तुम्ही वाटत नाही 70 वर्षाचे. काढले दात. अगं कसा वाटणार मी 70चा? नाहीच आहे मुळी. आहे मुलगी 35. अगं 35 सालातला जन्म आहे त्यांचा. सांगायला जमत. ओके ओके सॉरी यंग मॅन. स्माइल प्लीज. Brainwave Visualizers presents a romantic Hindi musical family comedy, Ye Dil Maange More, produced by Vikram Pradhan. Original play Kedar Shinde, presented by Kaustubh Trivedi and Swapna Pradhan. Adapted and directed by Paritosh Painter. तुम मेरे पीछे पीछे मर जाओगे? करण तुम मुझे इतना प्यार करते हो। प्यार व्यार कुछ नहीं, मेरा दिल बहुत कमजोर है ना। तो इतनी खुशी मुझसे बर्दाश्त नहीं होगी। कैसे कैसे कैरेक्टर घुसते इस घर में। ये चप्पल ऐसा पहनता है तो पैंट कैसा पहनता रहेगा। डोल बेड़े नहीं बजाया, मैंने सोचा दरवाजा काय को खटखटाऊं, डोल बेड़े काय को बजाऊं। ये बिल्डिंग मेरी है, यहाँ के फ्लैट्स मेरे हैं। भाई तुम मेरे हो, तुम्हारी बीवी तुम्हारी है। बीबी कितनी भी प्यारी मियाँ को लगती है बोर, पराई नारी को जब देखे भागे उसकी ओर। बीबी कितनी भी प्यारी मियाँ को लगती है बोर, पराई नारी को जब देखे भागे। सर ये तो इंग्लिश है। हाँ तो इसको अरबी में पढ़ो ना। कैसे? पीछे से पढ़ो। ऐसे होता है क्या? I'll try, पढ़ो पढ़ो। थोड़ा डिफिकल्ट नहीं, ऐसे घूम के थोड़ा कमर को थोड़ा प्रॉब्लम होता है इसको। हाँ उधर क्या स्पेशल तीसरा आंख दिया ले क्या? अरे सिर्फ मुंडी घुमाएगा तो उसको क्या गुदगुली होएगा क्या? मर जाएगा ना आदमी। नहीं 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 नहीं, डरने का कोई बात नहीं है। वो जो गुड हेल्थ सर्टिफिकेट है ना, उसको गुड डेथ सर्टिफिकेट बना के उसको हाथ में रख दो। थोड़ा टल्ली वल्ली होके आता ना, कहीं ऐसा गिर विर गया तो टिंग टोंग नीचे होना चाहिए कि नहीं? हाँ बोलो नर्स, क्या हो गया? जिस पेशेंट को गुड हेल्थ सर्टिफिकेट देके डिस्चार्ज किया था हॉस्पिटल से, वो हॉस्पिटल के गेट के ऊपर कोलैप्स हो गया। सोनिया गांधी शरद पवार आमने सामने आ गए भाई। मैं वाजपेयी बीच में क्या कर रहे लोग? बुलबुल मैना तू, हाँ बुलबुल मैना तू है मेरी चिड़िया, बुलबुल मैना तू है मेरी मिसेस लोथेला। नहीं 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 नहीं, एक मिनट मिसेस साइड देना। लोथेला। भोंगली को हाथ में लगाने का, भोंगली छोड़ो लेकिन धीरे। क्या ये आपका काम मतलब जो हो रहा है ना, ये सेक्स चेंज। सेक्स चेंज ला दोनों का इंग्लिश का वाट लगेला है। सेक्स चेंज नहीं, एक्सचेंज बोला अपन।
जस्सी there's a slight problem. क्या प्रॉब्लम? इसमें सिर्फ 9 तक है, 11 तो है ही नहीं. चेला रमानी. अरे चेला रमानी नहीं, रमानी के चेले, रमानी के चेले, रमानी के चेले. अरे छड़िया, मेरे को छड़िया कर देगा तू. हेलो नर्स, एक एम्बुलेंस भेज दो सही सदन. अरे पेशेंट कौन नहीं है, मैं ही है. मैं गिर गया रहेगा गेट के बाहर. देखो, मेरे पास फालतू बातों के लिए जरा भी टाइम नहीं है. अरे आपको कैसे मालूम कि सांप के बारे में बात करनी है? हेलो, कृपया प्रतीक्षा कीजिए, आप कतार में हैं. प्लीज स्टैंड इन अ क्यू. आई एम बिफोर यू. A romantic Hindi musical family comedy. ये दिल मांगे मोर.